ब्रह्मर्षी विश्वामित्रा, संतामृतधार, जगद्गुरु श्री तुकाराम, अभंग शतक, आनंदधार अशा अनेक प्रकारचं साहित्य महाराजांनी लिहिलंय. कृपया मुलांनी शांत राहायचे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय दुसरे जे पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या सर्व पुरस्कार मिळालेल्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला तुमची मनस्थिती नक्की कळलेली आहे का नाही? बरोबर आहे, हेच महत्वाचं आहे. आता यांचं जर मन नाही कळलं तर काय करावं? आमच्याकडे कीर्तनामध्ये असं म्हणतात, झाली आता वेळ आणा शिदोऱ्या. भूक लागली का मग काय उपयोग नाही, किती तत्वज्ञान सांगा नाही तर काही पण सांगा. असो, तरी परंतु आपल्याला प्रोटोकॉल तर पूर्ण करावाच लागेल. तर माझ्या अगोदर खूप विद्वान लोकांनी आपल्या पुढे विचार मांडलेले आहेत. मी जास्त वेळ मुळीच घेणार नाही, त्याची काळजीच करू नका तुम्ही. हा, आणि मध्ये टाळ्या पण वाजवू नका. नाही खरं सांग, कारण काय होतं माहिती का, तुम्हाला घडलेली घटना सांगतो बरं का. आमच्या नगरला म्युन्सिपल काउन्सिल हॉलमध्ये रामदास कामतांचं गायन होतं. फार सुंदर गायन, अतिशय. आणि तो गायक म्हणजे शास्त्रीय गायन गाणारा मनुष्य. ख्याल सुरू झाला त्यांचा आणि आम्ही त्यावेळेस सगळ्या तुमच्यासारखीच नवीनच होतो, काही ते कळा ना, ते हा बराच वेळ चाललेलं आहे. आणि मग असं वाटायला लागलं की आपण नेमकी दाद द्यावी कुठं. आता अँकर म्हटले की नाही की दाद दिली पाहिजे, तर हे तुमच्यासारखंच असे टाळ्या वाजवल्या मध्ये. तर त्या टाळ्या वाजवल्यानंतर त्यांनी गायन थांबवलं आणि त्यांनी विचारलं, टाळ्या का वाजवल्या? म्हणजे मी संपवा म्हणून वाजवल्या का तुम्हाला फार आवडलंय म्हणून वाजवल्या? किंवा मग टाळी कुठं आली पाहिजे? समेवर आली पाहिजे. त्यावेळी त्यांची सम आलीच नव्हती आणि समेवर टाळीला विषम उपयोग नाही. असो, मुद्दाम तुम्हाला बोललो मी. तर तात्पर्यार्थ असा की ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे स्वर्गीय दादा पाटील राजळे, म्हणजे भाऊ आपले, त्यांचं जन्मशताब्दी. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय, यद्यदाचरते श्रेष्ठ तद्देवे तरोजन हा येथ वडील जे करते त्या नाव धर्म ठेवते. आणि पाठीमागचे ज्यांनी जे वागले त्याचं नाव धर्म आहे. धर्म म्हणजे काय आपल्याला तर नाही सगळं कळत, परंतु श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन या मूर्त अनुष्ठानी जगा देत वडील जे. वडील कोणाला म्हणायचं? तर जे काहीतरी आचरण करून दाखवतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं त्यांना वडील म्हणायचं असतं. जन्म देणारा वडील असतो, तो शरीराचा वडील असतो, विचाराचा वडील नसतो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. असो, तेव्हा त्यांनी भाऊंच्या जीवनामध्ये जर आपण तुम्ही बघितलं, आपण का पाहायचं त्याचं कारण आहे की चरित्र असं जे म्हटलेलं आहे ना, चर, त्यातला मूळ धातू आहे चर. चरती म्हणजे चालणे. ज्यांचं जीवन बघितलं का आपल्याला कसं चालावं हे कळतं. चालावं म्हणजे काय? पायावर चालणं नाहीये. जीवनामध्ये तुम्ही कसं जगणं हे चालणं आहे. मग तुम्ही कसं जगता, कसं चालता हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा भाऊंच्या जीवनाकडे बघून आपण एक बघितलं पाहिजे की ह्यांनी काय केलं. पण त्यांनी जे केलं तेच आपल्याला करायचं असं पण नाही, पण त्यांनी जे केलं ते कशातून केलं. डॉक्टर कलाम नोकरी करता इंटरव्ह्यूला गेले होते आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना ते त्याच्यामध्ये फेल झाले, नाही जमलं ते. मग त्यांनी एक संन्यासी होते जे त्यांच्या नेहमी संगतीमध्ये राहायचे, त्याने विचारलं की स्वामीजी, मी तर इतका अभ्यास केलेला, सगळं केलं, तरी पण मी नापास झालो, मला माझी निवड नाही झाली. त्यावेळेला त्या स्वामीजींनी सांगितलं की याचा अर्थ असा आहे की तुझी चांगल्या कामासाठी निवड होणार आहे, म्हणून तिथं निवड नाही झाली. विचार करा, विंग्स ऑफ फायर तुम्ही वाचा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की काय त्या माणसाने कसं जीवन घडवलं. आपल्या पुढे चरित्र नाही येतं आणि आजकाल तर चरित्र मिळणं तर खूप अवघड आहे. हा, फार अवघड आहे. वागणं आणि बोलणं याची एक वाक्यता मिळणारी माणसं दुर्मिळ झालेली येतं. तुम्ही विचार करा, भाऊंचं बालपण तुमच्या आमच्यासारखंच होतं, परंतु त्या बालवयातही त्यांची दृष्टी वेगळी होती. लहान मुलं तुम्हाला सांगतो की अशा हातामध्ये जर त्यांच्या पेन्सिल दिली ना तर रे गोट्या ओढतं आणि मग त्या आई वडिलाला राग येतो. मग ते काय कुठे रे गोट्या ओढ म्हणतात ना. परंतु असं नाहीये,
त्यांना उतारे गोट्या उडू द्या, कारण का त्याच्यातून एखादा मोठा चित्रकार निर्माण होणार आहे. माहीत नाही आपल्याला काय कोणता निर्माण होईल, तुमच्यातून सुद्धा कोण निर्माण होईल काय सांगावं. आता माननीय शिवाजीराव राजळे साहेब, आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण आम्ही त्यांच्याकडे सर्व्हिसला होतो. हां, मी त्यांच्याकडे सर्व्हिसला होतो, मला माहीत नव्हतं त्यांनी माझी बदली केली होती. मी दुसरीकडे होतो आणि मला त्यांनी बदली केली. मला म्हणले तुम्हाला इकडे यायचंय का? म्हणलं तर बघा तुमच्या सहवासात मी नाही कशाला म्हणून. मित्रांनो, की चांगल्या व्यक्तीचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. हा, जो चांगला विचार सांगतो किंवा जो चांगला विचारी आहे त्याच्या पायाजवळ बसायची आपली तयारी पाहिजे. आणि जोपर्यंत आपण चांगले विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. आमचं अध्यात्म हे सांगतं का अध्यात्म कशासाठी आहे. लोक काय म्हणतात, करू म्हातारपणी. म्हातारपणी काहीच होत नाही हे लक्षात ठेवा. मला उलट आनंद वाटतो की तुमच्या पुढे बोलण्याची संधी मिळेल. याचं कारण असं आहे की जे तरुणपणी होईल ते म्हातारपणी होणार नाही. म्हातारपणी काय होते, मला स्मृती म्हणून शोधतो, हातपाय गळून जातात, काहीच करता येत नाही. आम्ही जर एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं जे आहे तो म्हणतो ज्वारी, कारण आयुष्यभर ज्वारीच खाल्ली आणि मग आता दुसरं काय येणार डोळ्यापुढं, काहीही येत नाही. म्हणून भाऊंचं जीवन आपल्याला का वारंवार परत आपल्या डोळ्यापुढं आणायचं, तर याचं कारण आहे की त्यांना जी दृष्टी होती ती शालेय शिक्षणाने सगळ्या दृष्टी येईल असं काही नाहीये. पुष्कळ आता तात्यांनी मग अशी तेच सांगितलं की तुम्ही ग्रॅज्युएशन होताल, तुम्ही वेगवेगळ्या डिग्र्या मिळवताल, पण ते म्हणजे शिक्षण नाही. कारण आता काळ बदललेला आहे. पूर्वी कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, हे असं सगळं होतं. परंतु त्यालाही कलाटणी बसली आणि आज तर अजून त्याच्याही पुढे गेलं. मी परवा वाचलं, ह्या टाटांना विचारलं होतं की बुवा हे अंबानी जे आहे हा ग्रुप तुमच्या पुढे आहे, असं का बरं, यांचा इन्कम जास्त आहे असं का? त्यावेळेला टाटांनी फार सुंदर उत्तर दिलं. म्हणले मी उद्योजक आहे, ते व्यावसायिक आहे. हा फरक पडला. तर तुम्ही उद्योजक व्हायलाच पाहिजे. आणि का नाही? तुकोबराय म्हणतात की संकोचुनी कार्य झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू स्वतःला छोटं का समजतो? मला हे जमणार नाही असं कधी म्हणू नका. सकारात्मक विचार करायचं शिकलं पाहिजे. मलाच जमल, दुसऱ्याला नाही जमणार असं विचार करा तुम्ही. आणि जोपर्यंत आपण असा विचार करत नाही तोपर्यंत आपली प्रगती पण होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून भाऊंचं बालपणही तुमच्या आमच्यासारखंच होतं, परंतु दृष्टी मात्र वेगळी होती. आणि त्या दृष्टीतून काय झालं महाराज, तर त्या दृष्टीतून त्या पुढची जडणघडण तयार झाली, नेतृत्वाची जडणघडण. राजकारणातही त्यांचा पुढे प्रवेश झाला. त्यांनी बघितलं की नाही, पाथर्डी तालुका जो आहे हा अतिशय दुष्काळी तालुका आहे. या ठिकाणी फार भयानक परिस्थिती होती. आता हे तुम्हाला आठवणार पण नाही, परंतु जुना जो काळ आहे त्यांना माहिती आहे. आणि भाऊंचं एक वैशिष्ट्य असं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळातही ते होते आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातही ते होते. दोन्हीचे साक्षीदार ते होते. आणि त्यांनी त्या ठिकाणी हा कारखाना जो उभा केला तो याच्याकरता उभा केला की नाही, माझ्या लोकांना हे मिळालं पाहिजे, माझ्या लोकांना उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे, माझ्या लोकांची प्रगती झाली पाहिजे. दुष्काळी तालुक्यामध्ये त्यांनी वांबुरी चारी म्हणा, पाथर्डी चारी म्हणा, ह्यासाठी प्रयत्न केले. ते अगदी यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्यापर्यंत ते जाऊन पोहोचले, मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचले, सगळीकडे केंद्रामध्ये जाऊन पोहोचले. आणि विचार करा तुम्ही, शिक्षण नव्हतं. म्हणजे अल्पशिक्षित माणूस इतक्या लांब जाऊ शकतो हे सोपं काम नाही. त्याचे एकमेव आहे, जिद्द असावं लागते. जिद्द ज्या माणसाजवळ आहे ना, तो माणूस काही पण प्राप्त करू शकतो, काही पण प्राप्त करू शकतो. उपनिषद सांगतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा, प्राप्तव्य प्राप्त करा, थांबू नका. स्वामी विवेकानंदासारखा, मित्रांनो तुम्हाला सांगतो, ग्रॅज्युएट होते त्यावेळेचे स्वामी विवेकानंद, पण पूर्ण विश्वकोश त्यांचा पाठ होता, एन्सायक्लोपीडिया पूर्ण पाठ होता. स्वतःचं ग्रंथालय होतं त्यांचं आणि त्या ग्रंथालयामध्ये विश्वकोश होता. एकाने सहज विचारलं, स्वामीजी सगळे पुस्तकं वाचलेत का तुम्ही? ते म्हणले कोणतंही पुस्तक घ्या आणि उघड आणि मला विचार, मी तुला त्यातलं पानावर सगळं सांगतो. त्या विश्वकोश उघडला त्यांनी, जो पाहिजे तो, आणि त्यांनी सांगितले अमुक अमुक पान नंबर. स्वामीजीने फार वरच्या ओळीपासून तर खालच्या पण सगळं सांगितलं. अभ्यासाची लगन लागली पाहिजे. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन असं म्हटलं. हा, तर ती एक लगन लागली पाहिजे. तुम्ही विचार करा, मीरा ही खूप मोठ्या घरची होती, परंतु एक लगन लागली तिला, नाही मी हे करील म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, तुम्हाला सांगतो, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला त्यांनी. मग त्यांनी काय तो संदेश फक्त त्यांच्या समाजाला दिला काय? नाही, सगळ्यांना दिला त्यांनी जो संदेश. का बरं? तुम्ही जोपर्यंत शिकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळत नाही.
ब्रिटिशांची जी नीती होती ना ती अशीच होती की तुम्हाला आरण ठेवायचं आणि तुमच्यावर राज्य करायचं. जोपर्यंत तुम्ही आज्ञानी आहात तोपर्यंतच आमचं चालणार. तुम्हाला जर कळायला लागलं की मग संपलं. मग अध्यात्म हेच म्हणतं की माणसाला कळावं. काय कळावं? मला कळत नाही हे कळावं. मला कळत नाही हे कळावं. तुम्हाला सांगतो की त्या ग्रीस देशामधला सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ होता. प्लेटो, सॉक्रेटिस वगैरे हे बघा, तुम्ही चिंतन करा. तो सॉक्रेटिस मुलांना तो शिकवायचा, मुलांना तो सांगायचा. मुलं अंधश्रद्धेतून बाहेर पडले आणि आत्म्याचं चिंतन करू लागले, आत्म्याचा विचार करू लागले. तुम्ही मला सांगा, तो न्यूटन झाडाखाली बसला, वरून ते फळ खाली पडलं, सगळ्यांना माहिती आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. मग आता जर तो त्यांनी विचार करा, आपण कवटा झाडाखाली बसत नाही काय? अनेक वेळेला बसतो. कोणाच्या डोक्यात कधी कौट पडलं नाही काय? परंतु कधी विचार नाही. तुझ्या नसेल पडलं, माझं लक्ष आहे, तू काळजी करू नको. याचं कारण काय की मी एक तर कीर्तनकार पण आहे आणि श्रोते कुठं काय ते श्रोतेचं लक्ष आम्हाला कळत असतं बरोबर. असो तर नाही काय हरकत नाही, विनोद तर व्हायलाच पाहिजे. तर डोक्यात कधी कौट पडलं, पण असं विचार कधी केला का हे कौट वरूनच खाली का आलं म्हणून? नाही करत आपण. आपल्याला तो विचार नाही आला. प्रश्न पडला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञानही प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षकाला विचारलं पाहिजे असं का म्हणून. आणि शिक्षकांनी राग न येऊ द्या त्याला सांगितलं पाहिजे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. त्यांना प्रश्न पडला, सॉक्रेटिसला प्रश्न पडला आणि त्याने आत्म्याचं तत्वज्ञान त्या मुलांना समजून सांगलं. सगळी तरुण मुलं त्याच्या नादी लागली. झालं ना. मग बाकीचे ज्यांचं पोट त्याच्यावर होतं ते बिघडले सगळे आणि त्यांनी त्याच्यावर खटला दाखल केला. आणि ज्या वेळेला खटला दाखल झाला त्यावेळेला न्यायाधीशांनी त्या सॉक्रेटिसला विचारलं की बाबा तुला काय कळलं की म्हणून तू हे सगळं यांना नादी लावतो? त्याने एका शब्दात उत्तर दिलं की जे मला कळत नाही ते मला कळलं. तो काय म्हटला? मला कळत नाही हेच मला कळलं. आणि आम्हाला काय कळत नाही? आम्हाला कळत नाही हेच आम्हाला कळत नाही. मग आपल्याला काय कळलं पाहिजे? तर आपल्याला कळत नाही हे कळलं पाहिजे. पण आता हेही कळत नाही, अवघड आहे. असो, तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे की भाऊंनी हे सगळं उभं केलं. मित्रांनो, कारखाना उभा केला, हे सगळं उभं केलं. तुम्ही विचार करा, हे सगळा कारखाना, याला नाव काय दिलं त्यांनी? श्रम मंदिर. आणि या श्रम मंदिरामध्ये त्यांनी सर्व जाती धर्माचे विवाह केले, सामुदायिक विवाह केले. सोपं काम नाही महाराज. हे जगद्गुरु तुकोबरायांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाशी. सगळ्यांना बोलवलं तुकाराम महाराजांनी. मी तिकडून येत होतो, ते पत्रांचं प्रदर्शन पाहून येत होतो. त्यावेळेला अँकर इथं सांगत होते की बाबा तुकाराम महाराजांनी गुलामगिरीची जाणीव करून दिली. खरं ना, गुलामाला गुलामगिरीची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत त्याची गुलामगिरी जात नाही. आम्ही विनोदाने सांगतो, वेड्याला जोपर्यंत त्याचं वेडपट पण कळत नाही तोपर्यंत त्याचं वेडपट पण जात नाही, तो मूर्खच राहतो. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की नाही, मला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही, त्यासाठी आपण ते कळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भाऊ फॉरेनला गेले होते, त्यांच्या नात जावया बरोबर फॉरेनला गेले. तुम्ही विचार करा की 4वी 5वी शिकलेली व्यक्ती फॉरेनमध्ये गेलो. आता मीही गेलो होतो फॉरेनला, पण मला जमलं नाही हो. आमचा मुलगा मला म्हणायचा तुम्हाला इंग्लिश येतं ना, मग जा ना तुम्ही बसनी. मला धाडसच झालं नाही. मग जरी गेलो तरी मला काही घ्यायचं तर मला ते सुचत पण नसो. कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण ते होत नव्हतं. पण भाऊ तर शिकलेले नव्हते, कमी शिकलेले होते. ते ज्यावेळेला इंग्लंडमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या नात जावयाकडून काय केलं की कुठं जायचं काय करायचं असं चिठ्ठ्या लिहून घेतल्या आणि त्या चिठ्ठी ते कंडक्टरला दाखवायचे जायचे. काय आयडिया आहे बघा ना. या आमच्यासारख्याच्या डोक्यात नाही येऊ शकत, त्यांच्या डोक्यात आलं त्यावेळेला. त्यांना त्यांच्या मुलाकरता एक सोन्याची अंगठी घ्यायची होती. सोनार तो इंग्रजी, तो तिथला इंग्लंड मधला, हे फक्त मराठी बोलणारे, फार तर हिंदी बोलणारे. आणि मग कसं संवाद कसा व्हावा? संवाद होण्याकरता दोघांना एक भाषा तर समान पाहिजे ना. तर ते जमत नव्हतं. एक पंजाबी बाई आली आणि त्या बाईला हिंदी पण येत होतं आणि इंग्लिश येत होतं. ते दुकानदाराने त्या बाईला सांगितले ना काय बोलायचं, काय काय पाहिजे ते सांग. यांनी त्याची चर्चा झाली आणि मग भाऊंनी त्या बाईला सांगितलं की मला अमुक अमुक पाहिजे. त्या बाईंनी त्यांना सांगितलं इंग्लिशमध्ये, म्हणजे ती जशी यांची दुभाषीच झाली. आणि मग त्यांनी ते सोनं खरेदी केलं. विचार करा,
पाथर्डी तालुक्यातून अल्पशिक्षण असलेली व्यक्ती इंग्लंडमध्ये जाते आणि तिथं जाऊन ते त्यांना हे सगळं कम्युनिकेशन करतात. हे सुद्धा केलं पाहिजे. आता बघा, मुलांमध्ये एक नवीन ट्रेड आलेला आहे, बिना पैशाचं भारत भ्रमण. तुम्ही आता याच्यावर रील वगैरे बघत असताल ना, त्याच्यावर बिना पैसे नाही, काही नाही, तरी भारत भ्रमण करतात, फिरतात. अगदी भूतानपर्यंत जातात ही मुलं. कशी जातात? लिफ्ट मागतात, विकतात, सगळं बरोबर करतात. थोडं धाडस असलं पाहिजे आणि गाव सोडून बाहेर गेलं पण पाहिजे. जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत आपला अहंकार जात नाही आणि आपल्याला ज्ञानही होत नाही. भाऊंनी हे सगळं केलं. फॉरेनला गेले, ते मॉरिशसला पण गेले, स्वखर्चाने गेले मॉरिशसला. तिथले कारखाने बघून आले. 2000 ते 10,000 मेट्रिक टनची गाळप क्षमता असलेले कारखाने त्यांनी बघितले. आणि का बघितले? तर त्यांना वाटलं की नाही, हे माझ्याकडे का नसू नये. संस्था एवढी मोठी उभी केली. का उभी केली? शिक्षणाची गंगा ही सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. विचार करा. जोपर्यंत आता बघा, महात्मा फुले जे होते त्यांनी ती स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली, आपण असं म्हणतो. त्यांनी सुरू केली शाळा, पण बहुजन समाज त्या शाळेत गेलाच नाही. 42 मुली होत्या, त्या सगळ्या ब्राह्मणाच्या होत्या. त्यावेळेस ते शाळेमध्ये गेल्या, ते शिकले महाराज. हा पाया त्यांनी घातला ना. आज मुलींना धाडस आलेले. आज मुली काही कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. त्या कोणतं क्षेत्र त्यांनी रिकामं ठेवलं नाही. पुरुषाला हे म्हणायचा आता अधिकार पण नाही राहिला की तू करू शकत नाही. नाही नाही, करू शकतात ते. तुम्ही फक्त विषय काढा की ते करणार बरोबर. तात्पर्य अर्थ असा आहे की जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. म्हणून भाऊंनी शाळा काढली, महाविद्यालय काढलं, सगळं काढलं, याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा काढल्या आणि आता तात्यांसारखे द्रष्टे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी तुम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तर तात्पर्य अर्थ असा की हे सगळं यांनी भाऊंनी केलं. आणि का केलं? हे तुमच्या आमच्यासाठी केलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. काही लोक जे असतात ना, ते फक्त एका विशिष्ट कामाकरताच येतात, बाकी काही नाही. भाऊ एवढ्याच कामासाठी आलेली व्यक्ती होती, बाकी काहीच नव्हतं. एवढ्याच कामासाठी ते आलेले होते. आणि तेवढं काम झालं का त्यांचा विषय संपत असतो. मी आपल्या टेमकर सरांच्या पुस्तकामध्ये वाचलं, फार सुंदर मला भावलं ते, की भाऊने एक 8 माणसाची नियुक्ती केली. 8 माणसं निवडून काढले. ते भाऊ म्हणले, मला ही 8 माणसं खूप आवडली माझ्या जीवनामध्ये. मला ही 8 माणसं आवडली. त्यातमध्ये ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, माननीय भाऊसाहेब थोरात, कॉम्रेड PB कडू पाटील, बाबा आमटे, अण्णा हजारे आणि माननीय बाळासाहेब थोरात, माननीय पोपटराव पवार आणि 8वे सांगितले आपले राजाभाऊ राजळे. तुम्हाला सांगतो, राजाभाऊंचं स्मरण झालं का आता गंमत अशी की ही सगळी मुलं माझ्या समोर लहानची मोठी झाली. 2006 साली राहुल दादा मला म्हणले, मामा तुम्हाला कॉम्प्युटर देऊ का? म्हणलं द्या. पहिला कॉम्प्युटर मला त्यांनी दिला आणि जो छंद लागला मला, त्याच्यानंतर माझ्याकडे 3-4 लॅपटॉप झाले. युट्यूबला माझे 520 व्हिडिओ आहेत आता. आणि याचं कारण आहे मित्रांनो, मला अजूनही शिकावंच वाटतं. शिकावं वाटलं पाहिजे. आणि ज्याला येतं ना, मी त्याच्या जवळ जाऊन बसतो. काय हरकत नाही. तुम्हाला लहानपणी येत नाही, त्यांनी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते मित्रांनो. तर तात्पर्य अर्थ असा की, आणि राजभाऊंचं जर ते बोलता बोलता सांगत होतो की बुद्धिझम शिकावं राजभाऊंकडून शिकावं. इतका बुद्धिझम तयार होतं त्यांचा. म्हणजे अगदी 4 आर्य सत्य म्हणजे काय, अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, हे सगळं, विपश्यना म्हणजे काय, हे सगळं होतं. इतका मोठा ज्ञानी माणूस होता, विचारवान मनुष्य होता. आणि अशी विचारवान माणसं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. भाऊंचं ते बाळकडू होतं महाराज, आणि भाऊंची आवडते होते. त्यांनी नेमके निवडून बाजूला काढले. एकदा आम्ही संगमनेरला गेलो होतो, भाऊसाहेब थोरात, त्यांची भेट झाली. त्यावेळेला त्यांनी आम्हाला वरती एका टेकडीवर रेस्ट हाऊसमध्ये नेलं आणि पॅनोरामा दाखवला. आणि ते म्हणले, महाराज तुमचे आध्यात्मिक मंदिरं वेगवेगळे आहेत, तुमचे देवाचे मंदिर आहेत, आमचे हेच मंदिर आहेत म्हणले. शाळा कॉलेज ही आमची मंदिर आहेत म्हणले, आणि याच्यामध्ये येणारे विद्यार्थी आमचे भक्त आहेत म्हणले. मी म्हणलं हेच खरं आहे, हेच खरं आहे. कदाचित आमच्या मंदिरामध्ये एखादा येणारा दांभिकही असू शकतो.
तुमच्या मंदिरामधून तयार झालेला तो जगाला काहीतरी चांगलं देऊ शकतो. हा मोठा फरक आहे. मला तात्पर्य अर्थ असा आहे की भाऊंनी हे सगळं केलं आणि शेवट बघा, यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. संपवतो काळजीच करू नको. नाही खरं आहे, पण आता कसं आहे पाहिजे, प्रोटोकॉल तर पूर्ण व्हायलाच पाहिजे ना. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाव मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पडलेली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. या अभंगाप्रमाणे हा जो अभंग आहे, हा बहुतेक कीर्तनकार हा 10व्याला घेतात हा अभंग, पण हा 10व्याचा अभंग नाहीये सर. हा जो अभंग आहे ना, हा ज्ञानानंतरचा आहे. तसं भाऊंच्या जीवनामध्ये हे सगळं कार्य त्यांनी केलं. मग कारखान्याचं असेल, मग या महाविद्यालयाचं असेल, शाळेचं असेल, अनेक आणखी वेगवेगळे असतील त्यांचे कार्य. हे सगळं झाल्यानंतर आयुष्याच्या शेवटी त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे परमार्थामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. मुलांचा हरिपाठी चालू केला आणि केवळ त्याच्यामध्ये वाहून घेतलं. मुळात त्यांना जे संस्कार होते, वाडवडिलांपासून त्यांना जे संस्कार होते, पण त्या संस्काराची वृद्धी त्यांनी केली. मग ते कीर्तनकारांना प्रोत्साहन दिलं, त्यांनी अनेकांना प्रोत्साहन दिलं आणि तीच मालिका आज राजळी घराणा या ठिकाणी आपल्याला चालवित आहे. या मुलांचं सगळ्यांचं गुणांचं कौतुक केलेलं आहे. केलं पाहिजे. थोडासा वेळ झाला आपल्याला, त्याच्याबद्दल वाद नाही, पण दुसऱ्याला मोठा म्हणणाराच मोठा असतो महाराज. आणि छोट्याचंही कौतुक करणारा खरा. कसं आहे माहितीये का, भीमसेन जोशी इतका मोठा गायक, 4-4 तास भैरवी चालायची, परंतु त्यांच्या समोर जर एखादा साधा गायक जर बसला तर त्यालाही दाद द्यायची. वा वा क्या बात आहे. अरे एवढं म्हणले तुमचं जातंय काय, त्याला प्रोत्साहन मिळतंय, तो पुढे जातो. तो भाऊंनी हे सगळं केलं आणि शेवटी परमार्थ त्या ठिकाणी केला आणि परमार्थ करून अध्यात्माचंही मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी केलेलं महाराज. तेव्हा आध्यात्मिक साहित्य किंवा संत साहित्याचा जो पुरस्कार आज दिला गेला, मी विशेष करून संस्थेचं अभिनंदन एवढ्यासाठी करेल की त्यांनी संत साहित्याचा पुरस्कार सुरू केला. फार आनंद वाटला मला. आता सध्या वेळ अशी आहे की विद्यापीठामधून संत साहित्य सुद्धा हद्दपार व्हायची वेळ आलेली. हो, कारण का तुम्हाला संत साहित्याने काय पोट भरतं काय? अरे पोट नाही भरत बाबा, पण जी मनशांती, पीस ऑफ माइंड जे आहे ते फक्त संत साहित्य देऊ शकतात, बाकी कोणी देऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत साहित्य हे तुमच्या आमच्यापर्यंत गेलं पाहिजे, ते अतिशय महत्वाचं आहे. माऊलींनी, मी एका शब्दामध्ये सांगतो, माऊली म्हणतात, ते तर साहित्य आणि शांती ही रेखा दिशे बोलती, जैशी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. एवढी सुंदर साहित्याची व्याख्या कोणी केली नसेल. ते म्हणले ज्ञानेश्वरीमध्ये काय, साहित्य आणि शांती या दोन्ही गोष्टी येतात. दृष्टांत दिला, जैशी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. एखादी स्त्री लावण्यवती असेल तर पतिव्रता नसेल, एखादी स्त्री लावण्यवती असेल पतिव्रता असेल तर कुलीन नसेल. काही ना कोठे काही कोणी एक आहे एक नाही अशी अवस्था होऊ शकते. परंतु या संत साहित्यामध्ये सगळंच आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा जर नीट हाताळला तर आपला माथा नीट होऊन जाईल. हा, ही घरामध्ये ग्रंथ पाहिजे. मित्रांनो, मी अजून जाता सांगून जातो, लग्नामध्ये मी तर स्वतः लग्नामध्ये जर गेलो, मी कधी ते स्टीलचे भांडे बिंडे काही देत नाही. मग द्यायचं एखादा ग्रंथ द्यायचा, एखादं पुस्तक द्यायचं, काही पण पुस्तकं देत चला. त्यांनीच काय होईल तर त्याने एकच होईल, ते आपोआप संस्कार जातील आणि प्रचारही सहज त्या ठिकाणी होऊन जाईल. माऊली म्हणतात, तो शांतूचे अभिनवेल ते पर्यसा मराठी बोल, जे समुद्रावनी खोल अर्थ भरित. अशा प्रकारे महाराज. म्हणून प्रयत्नवादी असलं पाहिजे, प्रयत्नाला कुठं कमी नाही पडलं पाहिजे. एकच कविता आहे, तेवढी वाचून दाखवतो आणि संपला विषय. म्हणून तर सोनलाल द्विवेदी नावाचे कवी आहेत, त्या कवीने ती कविता लिहिली. फार सुंदर कविता आहे. हा, तुम्हाला कदाचित माहिती पण असेल, ज्ञापकत्व होईल, पण मी पुन्हा एकदा मुद्दाम वाचून दाखवतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत
बघा बरं का, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जाकर खाली हाथ लौटकर आता है। मिलते नहीं सहज ही मोती, गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह। इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, अपयश ही चुनौती आहे, असफलता एक चुनौती आहे, स्वीकार करो। स्वीकारता पण आलं पाहिजे। क्या कमी रह गई देखो, काय राहिले आपलं, काय चुकलंय हे पण पहा। त्याला सिंहावलोकन म्हणतात। सिंहावलोकन म्हणजे काय, सिंह ज्या वेळेला रस्त्याने चालतो ना त्यावेळी तो मधूनच मागं बघत असतो, पाठीमागून कोणी धोका तर नाही ना म्हणून ते मागं बघतो आणि मग पुढे चालतो। तेव्हा कवी म्हणतो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना, ही ओळ खूप महत्वाची आहे, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। आज भाऊंचं आपण जे स्मरण करतो ते त्यांच्या कार्यामुळेच त्यांचं स्मरण आहे। असे तर आले किती गेले किती कोणाला माहीत पण नाही, परंतु ज्यांनी काहीतरी केलेलं आहे। सूरत से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत चली जाए किरत कभी न जाए, तुका मने जावे सत्कीर्तीने बरवे। तेव्हा भाऊंच्या या स्मरणार्थ आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। हा सोहळा त्या ठिकाणी साजरा झालेला आहे। अनेक अगोदर 2-3 दिवसापासून व्याख्यानं तुम्ही ऐकतात, ज्ञानरंजन तुमचं त्या ठिकाणी होतंय, विविध वेगवेगळ्या प्रकारचे विचार तुमच्यापर्यंत येतात। तेव्हा मी संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो सगळ्यांचे, आणि मला इथं बोलवलंय त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आनंदाने ऐकून घेतलं म्हणून तुमचेही धन्यवाद मानतो, तुम्हालाही त्या ठिकाणी आभार मानतो तुमचे। आणि आता मी त्या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण।